कामगार विरोधी कामगार कायदे खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा यासह विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. काल एक दिवसीय लाक्षणिक आणि संपही पुकारला होता. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करा. पूर्वीप्रमाणे THR वाटप करण्याचे शासकीय आदेश नियमित करून फेस रेकग्निशनची अट बंद करण्यात यावी. THR बंद करून लाभार्थ्यांना खाणे योग्य आहार द्या. लाभार्थ्यांच्या आहारात तिप्पटीने वाढ करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे भरलेल्या फॉर्मचे 100% प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे. ऑक्टोबर 2024 पासूनचे थकीत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. या व आधी प्रलंबित मागण्यांसाठी या अंगणवाडी सेविकांनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षणिक संप केला होता. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी त्यांना टेरेस गार्डनबाबत तसेच झाडांचे संगोपन थ्रेड टू ट्रेन याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरिक सदस्य दिलीप गुप्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील भट, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी राजीव भोये, स्वरूप फुले उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे म्हणाले की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ उपयोगी स्वस्त अशी वस्तू निर्माण करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. 3R म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंबन करून या वस्तू बनवलेल्या असून आपली जीवनशैली याच तत्वावर उभी करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की निसर्गपूरक व निसर्ग संवर्धक अशा पद्धतीचा अवलंब आपल्या जीवनाचा भाग बनवा ही शासनाची अपेक्षा आहेच. तोच धागा पकडून आपण या कार्यालयात झोकून द्या. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिंगारे यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी भेट दिले. शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे ठाणेकरांच्या नाकी नऊ आले आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्यरित्या वाहतूक न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचतोय. विशेषतः कोलशेर रोडसारख्या रहदारीच्या रस्त्यावर चिखलाचा थर निर्माण झाला असून त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासन मात्र उदासीन आहे. डंपरच्या चाकामुळे माती रस्त्यावर पसरते, पावसामुळे ती चिखलात रूपांतरित होते आणि दुचाकी स्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. हा प्रकार दररोज दिसत असूनही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, अपघात होईपर्यंत वाट बघायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ठाणे महापालिकेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून विकासकांवर दंडात्मक कारवाई केली जावी अशी भूमिका त्यांनी मांडली. कोलशेर रोडवर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून सार्वजनिक रस्त्यावर माती, दगड आणि चिखल पडून रहदारीत अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे ठाणे काँग्रेसचे लक्ष वेधले असून जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून विकास चालू असला तरी जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी विचारलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली, परंतु या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने खेळपट्टी आणि मैदानाची जास्त झीज होऊन नुकसान होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आले। यामुळे मैदानाची BCCI आणि MCI कडून देण्यात आलेली मान्यता रद्द होण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाने यापुढे सीझन बॉल क्रिकेट स्पर्धांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात BCCIच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी नव्हती, यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रिकेट सामने होत नसल्याने क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख निर्माण झाली होती। ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाने नामवंत क्युरेटर नदीम मेहमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली। BCCIच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार करण्यात आल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळवणे शक्य झाले। तसेच तब्बल 25 वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने मैदानात पार पडले। या मैदानाची नोंद BCCI आणि MCCI कडून घेण्यात आल्याने केवळ सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा आणि सरावाचे आयोजन करण्याची अट यापूर्वी विभागामार्फत ठेवण्यात आली होती, परंतु ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2022 मध्ये ठराव केला होता। त्यानुसार दिवस रात्र 17 वर्षातून 3 टेनिस बॉल स्पर्धांकरिता दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली होती। या सूचनेची अंमलबजावणी करण्यास 18 जानेवारी 2023 मध्ये आयुक्तांनी मान्यता दिली होती। तसेच या ठरावात BCCI आणि MCI मार्फत आयोजित विविध रणजी सामन्यांना प्राधान्य देऊन त्याचे वेळापत्रक वगळता उर्वरित काही दिवसांमध्ये मैदान खाजगी संस्थांना टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांकरिता शुल्क आकारून देण्यात येत होते, परंतु या स्पर्धांसाठी वारंवार मागणी केली जात असल्याने रणजी स्पर्धांना प्राधान्य देणे शक्य होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याने खेळपट्टी आणि मैदानाची जास्त झीज होऊन नुकसान होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आले। त्यामुळे मैदानाची BCCI आणि MCI कडून देण्यात आलेली मान्यता रद्द होण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाने यापुढे सीझन बॉल क्रिकेट स्पर्धांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। ठाण्यात सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभाव वातावरणामध्ये संपन्न होत असताना आज प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात साई भक्तांनी साईंच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। सकाळची आरतीला सुद्धा साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर साई भक्तांनी रांगा लावून साईंचे दर्शन घेतले।